रिअल मजा आली मॅचमध्ये. आनंद घेतला. ओळख आहे क्रिकेटची. दादा यापेक्षा अनमोल क्षण असूच शकत नाही. दोन्ही संघ फायनल अभिनंदन. यानंतर स्पर्धेतील बेस्ट बॅटर रोख रक्कम 5,000. रोख रक्कम 5,000. स्पर्धेतील बेस्ट बॅटर 3 लाख आणि तब्बल सर्वाधिक धावा 6 एक चौकार 62 धावा. कारण स्पर्धेचा नियम होता की सेमीफायनल फायनलचे पॉईंट काउंट केले जाणार नाही. सर्व टीमला बक्षीस विभागून देणार करायचा हा स्पर्धेचा नियम काय. बेस्ट बॅट टीडीएस वाघिवलीवाडा टीमचा सूरज पाटीलला मंचावरती आमंत्रित करतोय. रोख रक्कम 5,000 ट्रॉफी. दिनेश माकले यांना विनंती करतो की आपल्या सुभाष त्याकडे ट्रॉफी सुपूर्द करावी. सूरज पाटील आज उपस्थित आहे. आता त्याच्या साथीदार मात्र पारितोषिक घेत आहेत. रोख रक्कम 5,000 व आकर्षक ट्रॉफी. राहुल नाईक यांना विनंती की आपल्या सुभाष आपण पुढील पारितोषिक द्यावं. स्पर्धेतील बेस्ट बॉलर सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याने 3 ओव्हर टाकल्या पर्सेंटाईल सर्वात महत्वाचं होतं आणि या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती 6 विकेट आहेत. गोलंदाज या स्पर्धेतील वोडाफोन वहाळ टीमचा आदिल भगतला मंचावरती आमंत्रित करतोय. व्हेरी वेल एक्सपिरियन्स बॉलर ज्याने कमालीची गोलंदाजी केली. 6 विकेट या स्पर्धेमध्ये घेतला. रोख रक्कम 5,000 रुपयांची कॅश प्राईज आणि त्याचबरोबरीने आकर्षक ट्रॉफी.
व्हेरी डेंजरस बॉलर. इकॉनॉमिकल बेसिस वरती त्याने टाकलेली गोलंदाजी ही घातकच ठरली विरोधी संघासाठी आणि तो आणि त्याचबरोबर आकांक्षित झाली. तदनंतर या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय अक्षय पाटील आणि निहाल घरत यांना विनंती करतो की आपल्या सुभाष त्याकडे ट्रॉफी द्यावी. बेस्ट फिल्डर अक्षय पाटील आणि निहाल घरत रोख रक्कम 5,000 बक्षीस आपण सर्वांना विभागून देतोय. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आणि सर्व काही गोष्टी कॅल्क्युलेशन करून मग हे पारितोषिक बेस्ट फिल्डरचं दिलं जात आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोख रक्कम 5,000 आकर्षित ट्रॉफी 3 कॅचेस ओमकार पाटील ठाणगिरी टीमचा. ओमकार पाटीलला आपण हे पारितोषिक देतोय. बेस्ट फिल्डर कॉंग्रॅच्युलेशन टू ओमकार. बॉलिंग तेवढीच घातक राहिली, बॅटिंग तेवढीच घातक केली आणि फिल्डिंग मध्ये देखील तेवढाच उत्तम दर्जा. अभिनंदन ओमकार पाटील. स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक विनंती करतोय की पाहुणे केसरीनाथजी पाटील साहेब आणि संजय सिंग ठाकूर यांना विनंती करतोय. कैलासजी दळवे यांना विनंती की आपल्या सुभाष ते पारितोषिक द्यावं. रोख रक्कम 25,000 त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय ओवळे संघ. ओवळे संघाला विनंती करतो की आपण मंचावरती यावं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ओवळे संघासाठी. रोख रक्कम 25,000 आणि त्याचबरोबरीने आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाची. फोर्थ प्राइज गोज टू अजनबी ओवळे. वेल प्लेड गाईज. फायनल सेमीफायनलच्या लढतीमध्ये तुमचा पराभव झाला, परंतु तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वेल डन. यंगस्टर्सने बनलेला हा संघ आहे. यंगस्टर्सने कमाल केली. ऋषिकेशचे नाव घे, त्याचबरोबर ते 2 गोलंदाज आशिष मात्रे असेल, प्रमोद गरड, सिद्धू, सतीश, सर्वांचं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टू ओवळे टीम. विशाल गायकवाड, विद्याधर माते सगळेच चांगले खेळले म्हणून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. धीरज मात्रे यांना विनंती करा आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सुपूर्द करावं आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिकचा विजेता आहे केडीएच वाघेवलीवाडा. केडीएच वाघेवलीवाडा टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आपण मंचावरती या. रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी. केडीएच वाघेवलीवाडा टीम कॅप्टन त्यांचे खेळाडू मात्र अनुपस्थित आहेत. धीरज मात्रे आणि रोहित मात्रे या ठिकाणी जोडलेला. रोहित मात्रे यांना विनंती आहे. ऋषिकेश पाटील त्याचबरोबर ओंकार या सर्वांना विनंती आहे की आपल्या सुभाष आपल्या पारितोषिक द्यावं. थर्ड प्राइज दोस्तों केडीएच वाघेवलीवाडा. गाड़ी आता वैयक्तिक पारितोषिक जे शेवटचं सेकंड रँक आणि फर्स्ट रँक आपण नंतर देऊया. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेतील रोख रक्कम 15,000 आणि आकर्षक ट्रॉफी. खरोखर संजय शेठ ठाकूर यांचं मनापासून अभिनंदन करावं की असं पारितोषिक ते दरवर्षी ठेवतात. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट खेळाडू या अनेक जण रेस मध्ये होते खेळाडू. सारगर टीमचा खेळाडू, त्याचबरोबरीने वोडाफोन बहाल,
यांच्यामध्ये तर जोरदार टक्कर होती प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी. परंतु शेवटी या दोघांपैकी हे पारितोषिक कोणालाच मिळालं नाही. ओळे संघाचा विशाल ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. सारिकाताई पाटील, मानसी पाटील, निकिताताई पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. विशाल ठरलाय या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. 56 धावा आणि त्याचबरोबर 6 विकेट. वेल प्लेड विशाल. विशाल गायकवाड पावा या टोपण नावाने हा खेळाडू प्रसिद्ध आहे. जिगरबाज युवा म्हणून त्याची ओळख आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विशाल गायकवाड साठी. अभिनंदन विशाल. रोख रक्कम 15,000 आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी सर्व आमच्या पाहुण्यांच्या वतीने पारितोषिक दिलं जातं. विशाल आपण एक मिनिट थांबाल. अभिनंदन विशाल, काय म्हणाल या परफॉर्मन्स बद्दल? परफॉर्मन्स वैयक्तिक आणि सांघिक झाला याचा एक खूप आपल्याला अभिनंदन वाटतोय. कारण की भरपूर आता एक वर्ष झालं संघर्ष करतोय. संघर्ष चालू राहील. पण अजून संघर्ष संपलेला नाही. आता ही सुरुवात आहे आणि यापुढे नक्कीच अजून ट्रॉफ्या येतील आमच्या गावात आणि गावात अजून संघात. आणखी एक महत्वाचा प्रश्न की यंगस्टर्सने तुमचं कमाल केलं. म्हणजे त्यांचा खेळ त्यांनी एक वेगळी छाप सोडली. यंगस्टर्स बद्दल या त्यांच्या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणा? यंगस्टर्स नक्कीच खूप चांगला परफॉर्मन्स करतायत. साई झाला, आदिल झाला, अजून सुद्धा यंगस्टर्स आहेत ज्यांना अजून उभरायचं. विनीत वगैरे आहे, त्यांना अजून यायचं आहे. नक्कीच असं का त्यांनी प्रभूच्या छावणीमध्ये आहेत ते नक्कीच उभारतील. ते त्यांना थोडासा एक टाइम द्यायला पाहिजे. एक त्यांची भीती मनामधून निघून ना कंटिन्यू घेऊन तर ते पण होते अजून. थँक्यू. अभिनंदन विशाल गायकवाड. वेल प्लेड. सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिला तो या स्पर्धेतील. त्यानंतर सेकंड प्राइज सुशील ठाकूर, त्याचबरोबरीने जयेश पाटील, मंगेशजी म्हात्रे, ओमकेश गोंधळी, गणेश पाटील या सर्वांना विनंती आहे की आपण गणेश नाईक ज्ञानी यांना विनंती आहे की आपण या मानांकन त्यांनी पटकावलं. रोख रक्कम 50,000 व आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय गोपालपेठ नाईक स्मृती पुरस्कार. डिस्ट्रीब्युट करण्यासाठी मी विनंती करतोय समीर नाईक. ओमकेश गोंधळी, संजय ठाकूर, त्याचबरोबर सर्वेश नाईक यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक वितरण करावं. अर्थातच स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक पटकावलं ते विशाल गायकवाड आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ जर्मन क्रिकेट क्लब बामणडोंगरी, ओमकेश गोंधळी, सर्वेश नाईक, केसरीनाथजी पाटील, संजय ठाकूर सर्वांना विनंती की आपल्या प्लेअर
हो.